यालाच थोडंसं जोडून मुलांच्या न्यूट्रिशन बाबत आम्ही खूप काम करत असतो. म्हणजे त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं. कारण त्यांचा BMI व्यवस्थित असणं असं आमचं एक ध्येय असतं. आम्ही आई-वडिलांना नेहमी म्हणतो, की तुम्ही योग्य पदार्थ त्यांना द्या, योग्य आहार त्यांना द्या. देतातही. म्हणजे एक आई तर काल परवाच मला येऊन म्हणत होती, की "भैय्या मी सकाळपासून त्याच्या मागे लागलेली असते. दुधाचा ग्लास घेऊन फिरते, काजू बदाम घेऊन फिरते, पण तो खायचं नाव घेत नाही." मुलं ऐकतच नाहीत, नाही खायचं म्हणतात. तर हे हे सगळं कसं मॅनेज करायचं पालकांनी? आता वयाप्रमाणे बघूया. म्हणजे अगदी लहान मुलं जी असतात 4-5 हं, वर्षाच्या हं, हं. आतली असतात. त्यांना ना या सगळ्या गोष्टींचं महत्त्व नसतं. हं. त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर त्यांच्यासाठी जग एक्सप्लोअर करायचं. हं, म्हणजे हं, त्यांना फिरायचंय, हे उचलून बघायचंय, त्याला हात लावून बघायचंय, काहीतरी फेकून बघायचंय, काहीतरी जलून बघायचंय. हं, हं. आपण त्याला खेळणं किंवा मस्ती करणं असं म्हणतो. ते त्यांना सतत करायचं असतं. आता तुम्ही म्हणता, की खाणं महत्त्वाचं आहे, तुला खाल्लंच पाहिजे आणि त्याला त्यावेळी दुसरं काहीतरी करायचं. तो अशा वेळी मुलांना बळजबरी करून, रागवून, तुम्हाला ते महत्त्वाचं वाटतंय म्हणून त्याच्या घशातून घालून, हे जमत नसतं. पण त्याच्याऐवजी तुम्ही त्या सगळ्याचा जर खेळ केला, तर जुन्या काळामधल्या संस्कारांमध्ये हे होतं. म्हणजे एक घास पिऊचा, एक घास खाऊचा, एक घास माऊचा का होतं? हं, हं, तर हं. मुलं तेवढ्या वेळापुरतं काहीतरी ते खेळतात आणि तो खाऊचा घास आहे, तो खेळा-खेळात जातो. right? तर तसं सुरुवातीला करणं आणि हळू तुम्ही त्यांना स्वतःवर ताबा मिळवायला शिकवणं. म्हणजे काय आहे, की आई अगदी लहानपणी मुलं ज्यावेळी चालायला शिकलेली असतात, त्यावेळी आई मागे-मागे फिरते आणि त्याला खाऊ अगदी. घालते. जिथं तो असेल तिथं खाऊ घालते. अगदी ओके. थोडं मोठं व्हायला लागलं म्हणजे थोडे दिवस गेले, की आईने म्हणायचंय, की "तू एक राउंड घेऊन ये आणि माझ्याजवळ येऊन खा." हं. राइट? त्याचं फिरणं थांबवायचं नाही. पण आधी आपण तिथं जाऊन खाऊ घालत होतो. आता त्याला फिरून घेऊन जायचं आणि माझ्यापर्यंत येऊ द्यायचं. ह्याच्यात काय की तो स्वतःला रेग्युलेट करतोय. म्हणजे शिस्त जे तू म्हणतोय त्याला सेल्फ रेग्युलेशन असं सायंटिफिक हं, म्हणतात. हं. की मग तो जाऊन एक घास खायला येणार. मग परत दुसरं काहीतरी करायला जाणार, त्याच्या तोंडातला घास संपला की तो येणार. हे जर तुम्ही लावलं, परत-परत करायला लावलं, तर त्यांना ती सवय होते आणि मग तशा ह्याच्यात ते खातात. कारण तुम्ही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज थांबवलेल्या नाही. बरोबर. पण तुम्ही जर म्हटलं, "इथं बस, मी आत्ता अर्धा तास तुला खाऊ घालणार आहे." तर अर्धा तास त्यांची नैसर्गिक ॲक्टिव्हिटी तुम्ही थांबवली, अगदी. जी त्यांना नको आहे. म्हणून तशा पद्धतीने तुम्ही शिस्त लावा. मग थोडी मोठी होतात 4-4:30ची मग तुम्ही म्हणा, की आता इथं बसून खायचंय, इथून उठायचं नाही. हं, सो हं, त्या हं. पद्धतीने तुम्ही जर गेलात, त्यांच्या नैसर्गिकतेला बघून गेलात, तर तुम्हाला कुठेही न रागवता शिस्त लावता येते आणि अगदी. लागते छान. नक्कीच आमच्या सर्वच पालकांना याचा फायदा होईल. कारण नेहमी हा प्रश्न त्यांना भासतो रोज सकाळी शाळेत येताना, घरी जाताना. नक्कीच याचा फायदा त्यांना होईल अशी आशा आम्हाला आहे आणि तसा विश्वासही आम्हाला आहे, की मागचं सेशन आणि आत्ताची ही मुलाखत नक्कीच त्यांच्या फायद्यात येईल. यालाच जोडून पुढचा प्रश्न मला असा एक पालकांकडूनच तो नेहमी येतो, की मी ज्यावेळेस मुलांना विचारतो, की त्यांचं शेड्यूल काय आहे दिवसभरात? मुलं किती वाजता उठतात? किती वाजता झोपतात? त्यामध्ये कॉमन फॅक्टर आता सापडतो. म्हणजे माझ्या काळामध्ये मला आठवतं, की 10वी नंतर ट्युशन नावाचा प्रकार होता. आता अगदी 1ली-दुसरीची मुलं पण ट्युशनला जातात आणि मुलांना ते नको आहे. पालक म्हणतात, की नाही तो स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे आणि त्यांनी ट्युशन लावलीच पाहिजे. ही जी काही भीती म्हणूया त्याला, पालकांच्या मनात जी भीती आली शिक्षणाच्या बाबतीत, याकडे आपण कसं बघतोय? कारण मुलांची खूप कोंडी होते यात. तुम्हाला म्हणावं मला कळत नाही, पण हे अज्ञान आहे असं म्हणेन मी. म्हणजे ज्यावेळी मेडिकल सायन्स डेव्हलप झालेलं नव्हतं किंवा मेडिकल सायन्सचा अभ्यास आपण करत नव्हतो, त्यावेळी सगळे गंडा, जोरे, भगत वगैरे हे सगळं बरोबर वाटतं. हं, हं, हं. बरोबर? हेही तसंच, की तुम्ही ज्यावेळी मुलांबद्दलचं ज्ञान मिळवत नाही आहात, अ, त्याच्याबद्दलची माहिती करून घेत नाही आहात, त्याचा विकास होतो म्हणजे काय होतं हे समजून घेत नाही. शिकणं आणि मेंदूचा विकास या गोष्टी एकत्र जातात. हं, हे हं. ज्यावेळी आपण समजून घेत नाहीये, त्यावेळी आपल्याला असं वाटतंय, की अभ्यास केला की माणूस चांगला डेव्हलप होतो. पण फक्त अभ्यास करण्याने मेंदू डेव्हलप होत नाही, कारण मेंदू हा शरीराचा भाग आहे. मेंदू हा शरीर आहे. हं, हं, हं. आणि त्याच्यामुळे जसं इतर अवयवांना एक्सरसाइजची गरज असते, जसं इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा असण्याची गरज असते, तशीच मेंदूला पण रक्तपुरवठ्याची गरज आहे. मग तुम्ही एकाच जागी बसून ठेवलं, तर नुसतं शरीर नाही वीक होते, मेंदू पण वीक होतो. मेंदू तो मेंदूला सुद्धा तुम्हाला जर तरतरीत करायचा असेल, मोठा करायचा असेल, चांगला करायचा असेल, तर तुम्हाला सर्वांगीण विकास होणं याच्याकडेच लक्ष द्यावं लागेल. नुसता अभ्यास करून हुशार नाही होणार. पुढे जाऊन अडचण म्हणजे बघायला सुरुवात करा. पालकांसाठी हे मला नीट सांगायचंय, की आज आपली मानसिकता मुलांनी नोकरी केली की त्यांचं आयुष्य सुधारतं याच्यात आहे आणि म्हणून आपण नोकरी या विचारातून करतोय.
एक 10 ते 15 वर्षानंतरची परिस्थिती फार वेगळी असणार आहे. कारण 2 गोष्टी आपल्याकडे खूप स्पीडने बदलत आहेत. एक म्हणजे ऑटोमेशन. म्हणजे फॅक्टरीजमध्ये रोबोट्स काम करतात. मर्सिडीज बेन्झची जी कार मॅन्युफॅक्चर करणारी फॅक्टरी आहे ती 7 लोकं चालवतात. 7. बाकी सगळे रोबोट्स आहेत. राइट? म्हणजे शारीरिक मजुरीची जिथं-जिथं गरज आपण दिसते आता, की तिथं नोकरी मिळू शकते, ती नोकरी उद्या नसणार आहे. राइट? दुसरी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही ऐकून माहिती हो, असेल हो. आता. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स या स्पीडने जातोय, की ज्याच्यामध्ये रुटीनली जी माणसाने कामं केलेली आहेत, ती सगळी कामं कॉम्प्युटर करू शकणार. म्हणजे मी डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला मला काय होतंय ते सांगतो, डॉक्टर त्याच्यावर विचार करतात आणि मला औषधं देतात. औषधं देतात. हे डॉक्टरला जाऊन सांगायची गरज पडणार नाही. तुमच्या कॉम्प्युटरला तुम्ही सांगितलं, तो विचारेल तुम्हाला 5 प्रश्न. हं, हं, हं. तो सगळा जुना डेटा वापरतो, सगळ्या डॉक्टरांनी वापरलेला आणि तो तुम्हाला सांगतो, की या गोळ्या घ्या. म्हणजे जे डॉक्टर रेग्युलर प्रॅक्टिस करणार आहेत, त्यांची गरज नसणार आहे. गरज. जे वकील रेग्युलर डॉक्युमेंटेशन वगैरे करणार आहेत, त्यांची गरज नसणार आहे. जे सीए नॉर्मल ऑडिटर आहेत, त्यांची गरज नसणार आहे. तो अशा अनेक जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊन टाकणार. हं, हं, हं. मग माणसाच्या मुलाने काय करायचंय? माणसाने पुढे काय करायचं? तर एआय हा मशीनचा इंटेलिजन्स आहे, जो मागच्या ज्या काही माणसाने तयार केलेल्या गोष्टी त्याच्यावरून करू त्याच्यावर. शकणार आहे. त्याला नवीन काही करता येत नाही. जे माणसाचा मेंदू करू शकतो. हं, हं. सो आपला मेंदू त्या दृष्टीने डेव्हलप व्हायला हवाय, की जो वेगळ्या प्रकारे विचार करतो, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतो, सारासार विचार करतो, योग्य-अयोग्यचा विचार करतो. हे जे करण्याची प्रक्रिया आहे, ही जो मेंदू करू शकेल, तोच पुढे टिकणार आहे. त्याच्यामुळे आपली शिक्षण पद्धती सरकार आहे, अवेअर आहे, सरकार बदलतंय. दुर्दैव आहे, की शिक्षकांना सुद्धा गोष्टी माहिती नसतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अशी जी आता पब्लिश झाली हो, 2020 हो. मध्ये, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे शिक्षण पद्धती बदलण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हं, हं. आपण जितकं याला लवकर अलाईन होऊ, तितकं जगात टिकून राहू. जर नाही अलाईन झालं तर आपल्याला अडचणी येणार आहे. आणि म्हणून पालकांनी पण समजून घ्या, की घोकलं आणि ओकलं या प्रकारे किती मार्क्स मिळाले तरी उद्याच्या नोकऱ्या नसणारे आजच या नोकऱ्या नाही आहेत. म्हणजे तुम्ही जर आकडे पाहिले तर खूप जागा रिकाम्या आहेत अगदी. आणि मार्केटमध्ये खूप लोकं अवेलेबल आहेत. मग नोकरी का नाही मिळत? कारण त्या जागेला लागणारे जे स्किल आहे ते तुमच्याकडे नाही आहे हं, आणि हं. म्हणून मिळत नाही. तर या शिक्षण पद्धतीतनं अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना तयार करत गेलात, तर ते चालणार नाहीये. म्हणून मुलांना सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. शारीरिक हालचाली, योग्य आहार, चर्चा, डिबेट्स, प्रश्न विचारता येणं, त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करता येणं, ह्या प्रकारे जर मूल काम करत असेल, तर त्याला परीक्षेत मार्क्स नाही मिळाले तरी उद्या तो टिकून राहणार. तो पालकांसाठी परत एकदा सर्वांगीण विकासाचा विचार करा. अभ्यास फक्त उपयोगाचा नाही. थँक यू डॉक्टर. खरं तर आमच्या पालकांना एक खूप उपयुक्त ठरेल. कारण हा भारताचाच प्रश्न आहे मला असं नेहमी वाटतं, की अभ्यास आहे की अभ्यास, बेदुने 4 ही जी पद्धत आहे आपल्याकडे, की तुम्हाला ते आलंच पाहिजे. तुम्ही पाठ केलं पाहिजे. या पलीकडं आपण बाकीचा आउट ऑफ बॉक्स जो म्हणतोय तो विचार करायला मुलांना पुश करत नाही आणि मुलं त्या पद्धतीने मग थांबवून घेतात, की नको बाबा मग कोणतरी मारेल, ओरडेल, त्यामुळे ते थांबतात. अगदीच खूप उपयुक्त ठरेल हे तुमचं मार्गदर्शन आम्हाला. शेवटचे 2 प्रश्न घेतो आणि आपण थांबूयात हवं तर. हे सगळं आपण ज्यावेळेस बघत आहोत पालकांच्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात, तर तुम्ही काय सांगू शकाल पालकांना, की तुम्ही मुलांच्या दृष्टीने काय तयारी करायला हवी स्वतःला ॲज अ पेरेंट्स म्हणून? अ, एक विचार देईन, की बदलणाऱ्या जगाला समजून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे मुलं जे पुढच्या दृष्टिकोनातून वागायचा प्रयत्न करतात, ते आपणही समजून हं, घेऊया. हं. म्हणजे आपण त्यांना अडवणार, आपण त्यांना मदत करू शकतो. आणि दुसरं म्हणजे काहीही करा, कशाही प्रकारे ट्रेनिंग घ्या, पण तुमचा राग आणि तुमचा पेशन्स हा हाताळायला शिका. म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे पालकत्वात एक आणि एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे मुलांवर प्रेम करणं. आणि प्रेम करणं म्हणजे काय, हे मी मागे सांगितलं होतं. तुमच्यासाठी पण सांगतो, की आपण आपल्याला आपल्यावर जी प्रेम करणारी लोकं असतात, त्यांचा विचार जर केला, की आपल्याला वाटतं, की ही व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. त्यांचा जर विचार केला आणि नीटपणे विचार केला, तर असं लक्षात येतं, की ती व्यक्ती संकटाच्या ठिकाणी आपण चुकतो तेव्हासुद्धा आपल्याबरोबर आहे असं वाटतं. ती आपल्या बाजूने ठामपणे उभी राहते, आपल्याला समजून घेते. अशी जी व्यक्ती असते तीच आपल्यावर प्रेम करते असं आपल्याला वाटतं.
आणि म्हणूनच आपल्याला जर आपल्या मुलांवर प्रेम करायचं असेल तर आपणही तसंच उभं राहायला हवंय. त्यांचं चुकलं, त्यांच्याकडनं काहीतरी चुकीचं घडलं, संकट आली त्यांच्यावर, तर दोष त्यांच्यावर टाकायच्या ऐवजी त्यांच्याबरोबर उभं राहणं, ते सोडवायला त्यांना उद्युक्त करणं किंवा मदत करणं, सपोर्ट करणं, असं ज्यावेळी तुम्ही उभं राहाल, म्हणजे मुलं जशी आहे तशी ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्ट करून त्यांच्याबरोबर काम करायला लागाल, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत असता. आणि तसं जर तुम्ही उभं राहिलात, तर मुलं जगातल्या कुठल्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात. हे तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही बघा, जर माझ्या बाजूला माझी माणसं उभी राहिली, तर मी जगात काहीही करू शकेन अशी जी धमक आपल्या मनात असते, तीच मुलांच्या मनात निर्माण होईल. सो एकच गोष्ट, मुलांवर प्रेम करा, म्हणजेच ते जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करा आणि त्यांच्याबरोबर उभे राहा. अगदीच मान्य डॉक्टर. एक शेवटचा प्रश्न फक्त की जो पालकांकडनं नेहमी येतो आणि मग आपली मुलाखत आपण इथे थांबूया. कारण पालकांना खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, याचा खूप आनंद आहे आम्हाला. पालकांना मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो किंवा ही मुलाखत ऐकल्यानंतर पण मला कल्पना आहे की पालक काही प्रश्न घेऊन येतील की भैया आमच्या काळात कुठं आमच्या आई-वडिलांनी आमच्यासोबत हे केलं. आम्ही पण वाढलोच की आम्ही पण नीट आता चांगला व्यवसाय करतोय, जॉब करतोय. आम्हाला पण कळतात की आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करणं. आमची मुलं पण घडतील की. हे ज्यावेळेस त्यांचे प्रश्न येतात त्यावेळेस काही उत्तरं आमच्याकडेही सापडत नाही, आता काय बोलावं यांना. ह्या सगळ्या संकल्पनेवर काय सांगता? हां, मी माझा प्रश्न असा राहील, की ते ज्या परिस्थितीत आहेत, आता तुमच्याकडे येणारे पालक हालाखीच्याच परिस्थितीत. अगदी. सो तुम्हाला जर वाटत असेल, की त्या परिस्थितीत तुम्ही सुखी आहात, आपल्या आई-बाबांनी आपलं चांगलं संगोपन केलंय आणि आपण जे काय मिळवलंय ते पुरेसं आहे. तर तुमची मुलं पण जे मिळवतील ते त्यांच्यासाठी पुरेसं असेल असं तुम्ही समजा. हं, 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 हं. मग ते संगोपन सारखंच आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल, की तुमची मुलं काहीतरी वेगळी व्हायला पाहिजे, जी आपण होऊ नाही शकलो, तर समजून घ्या, की काहीतरी संगोपनामध्ये फरक करायला हवाय. अगदी. किंवा दुसरी एक गोष्ट मी विचारू इच्छितो, नेहमी हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी, की तुमच्या मनात मी पुरेसा चांगला नाही, या गोष्टी मला जमणारच नाही, अशी वाक्य येतात का स्वतःबद्दल? हं, हं, हं. आणि असे जर येत असतील, तर मी सांगेन माझं ठामपणे म्हणणं आहे, की याचा अर्थ तुमचं पेरेंटिंग चांगलं झालेलं नाही. म्हणजे आयडियल झालेलं नाही. एक शेवटचा म्हणजे राहवत नाही, खूप प्रश्न आहेत. पण एक शेवटचा प्रश्न घेतो, की काही टिप्स द्याल का पालकांना, की तुम्ही पेरेंटिंगच्या ह्या गोष्टी घरात आजपासून सुरू करा, जेणेकरून तुम्ही एक चांगले पालक व्हायला सुरुवात. अगदी. शांत राहणं, समजून घेणं आणि जर शक्य असेल, आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे आता आणि आपल्याला मोबाईलवर ब्राउज करता येतं. तर मुलांचा विकास कसा होतो याची माहिती मिळवत राहणं. हं, हं, या हं. 3-4 गोष्टी करा, मुलं छान तयार होतात. थँक डॉक्टर. खरं तर तुम्ही खूप वेळ दिला आणि त्यामुळे आपण ही चर्चा करू शकलो. नक्कीच आमच्या पालकांना याचा उपयोग होईल आणि यापुढे हे काम अधिक मोठ्या प्रमाणात कसं करता येईल, कारण फक्त शाळेपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतभर हे पोहोचणं. कारण पेरेंटिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण ज्याकडे लक्ष दिलं जात नाही. कारण मुलं वाढली जातात फक्त, पण ती वाढवायची कशी? ही फार मोठी संकल्पना आणि त्याच्यामागे काम करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करताय त्याचा खूप आनंद आम्हाला वाटतोय. एका छोट्यासा हा आमचा प्रयत्न आहे, की पालकांपर्यंत पोहोचणं, मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवणं. जेणेकरून पालक विचार करायला सुरुवात करतील आणि थोडासा का होईना तो बदल, जे सोशल चेंज आपण म्हणतोय, त्याची सुरुवात आपण करू शकू. थँक तुम्ही वेळ दिलात आणि थँक्स सो मच इन्व्हाईट केलं तुम्हाला तुमच्या चॅनलवर आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचता आलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया. डॉक्टर आपल्यासोबत होते आणि आपण आज पेरेंटिंग हा विषय समजून घेतलाय. या पुढच्या भागात देखील आपण वेगवेगळे विषय जाणून घेणार आहोत. तोपर्यंत बघत राहा धडपडणारी मुले. थँक